नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन, रोज प्रोजेक्ट 2021-22. सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. वेलकम. आय एम श्री जाधव KU, ज्युनियर कॉलेज टीचर, नवमहाराष्ट्र विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज पिंपरी वागिरे, पुणे 17. My subject bookkeeping and accountancy, standard 12. Unsolved problem number 3, textbook page number 56. From the following trial balance and adjustment given below of Reena and Aarti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Trial balance as on 31st March 2019. 1st April 2018 to 31st March 2019 या फायनान्शियल इयरमध्ये रीना अँड आरतीच्या पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट स्टेटमेंट आपल्याला पाहायचं आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. डेबिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज, क्रेडिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज. ट्रायल बॅलन्स डेबिट बॅलन्स purchase 35,500, sundry debtors 40,000, sales return 1,000, opening stock 18,100, bad debts 500, land and building 25,000, furniture 20,000, discount rupees 1,000, royalties rupees 700, rent 1,900, salaries 3,000, wages 800, insurance 1,500, drawing Reena's 2,000 and artist drawing rupees 1,000. Cash at bank rupees 11,500, cash in hand rupees 2,000. Trial balance credit balances: first, sales 58,200, sundry creditors rupees 25,700, purchase return rupees 500, RDD rupees 800, discount rupees 50, commission rupees 250, capital Reena 50,000 and Aarti 30,000. तर या ट्रायल बॅलन्समध्ये जे काही बॅलन्सेस दिलेले आहेत, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस यांची एकत्रित अशी लिस्ट या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे. डेबिट बॅलन्सेस हे आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड इथे आपण पोस्टिंग करत असतो. अपवादात्मक ड्रॉइंग हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लेस फ्रॉम कॅपिटल लिहित असतो. तर या ट्रायल बॅलन्समध्ये ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, ज्यावरती ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटचे बॅलन्सेस पोस्टिंग करत असताना रिलेटेड अकाउंटमध्ये अँड स्टेटमेंटमध्ये आपण इनर कॉलममध्ये त्याचा बॅलन्स पाहणार आहोत. त्यानंतर ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट रुपीज 22,000. Second, write off rupees 900 for bad and doubtful debts and create a provision for reserve for doubtful debts rupees 1,000. Third, create a provision for discount on debtors at the rate of 3% and creditors at the rate of 5%. Outstanding expenses, wages and salary 700 and 800 respectively. Insurance is paid for 15 months with effect from 1st April 2018. 6 adjustment, depreciate land and building at the rate of 5%, and Reena and Aarti are sharing profit losses in their capital ratio. या ट्रायल बॅलन्समध्ये ज्या हिडन ॲडजस्टमेंट आहेत त्याचा ओनली वन इफेक्ट होणार आहे, एकच इफेक्ट होणार आहे, आणि ज्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले काही ॲडजस्टमेंट आहेत त्याचे 2 इफेक्ट आपल्याला या प्रॉब्लेममध्ये पाहायचे आहेत. चला तर आपण पाहूया ट्रायल बॅलन्स रिलेटेड अकाउंट आणि स्टेटमेंटमध्ये पोस्टिंग करून घेऊया. फर्स्ट सोल्युशन इन द बुक्स ऑफ रीना अँड आरती, trading account
and profit and loss account for the year ended 31st March 2019. Debit side and credit side. Debit, particular amount rupees. Credit side, particular amount rupees. ट्रायल बॅलन्समधून परचेस आपण पहिली पोस्टिंग करून घेणार आहे. तर परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ज्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण तो बॅलन्स इनर कॉलममध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ₹35,500. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये दुसरा बॅलन्स आहे सन्ड्री डेटर्स 40,000, त्यावरही ॲडजस्टमेंट आहे म्हणून तो बॅलन्स आपण इनर कॉलममध्ये 40,000. त्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला सेल्स रिटर्न आहेत. हे सेल्स रिटर्न आपण सेल्समधून लेस करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, त्याचा बॅलन्स आहे ₹1,000. त्यानंतरचा बॅलन्स आहे ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू ओपनिंग स्टॉक ₹18,100. यावरती ॲडजस्टमेंट नाही म्हणून त्याचा इफेक्ट हा आउटर कॉलममध्ये ₹18,100 असं लिहिता येईल. त्यानंतर आहेत बॅड डेब्ट्स. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेब्ट्स हे ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत, त्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून तो बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलममध्ये टू बॅड डेब्ट्स ओल्ड ₹500. लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला यावरही ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग ₹25,000 म्हणून तो बॅलन्स इनर कॉलममध्ये. फर्निचर ॲसेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. टू डिस्काउंट याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ₹1,000. टू रॉयल्टीज ॲडजस्टमेंट नाही म्हणून तो बॅलन्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये ₹700. त्यानंतर रेंटवरती ॲडजस्टमेंट नाही म्हणून ती अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये ₹1,900. टू सॅलरीज ₹3,000 ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंट आहे म्हणून तो बॅलन्स आपण इनर कॉलममध्ये ₹3,000. टू वेजेस यावरही ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग वेजेस म्हणून तो बॅलन्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस ₹700. टू इन्शुरन्स ₹1,500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स ₹1,500. त्यानंतर ड्रॉइंग्स आहेत. हे ड्रॉइंग्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लेस फ्रॉम कॅपिटल म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सुरुवातीला कॅपिटल पाहू. कॅपिटल रीनस कॅपिटल ओपनिंग बॅलन्स ₹50,000 लेस ड्रॉइंग ₹2,000. आरतीज ओपनिंग कॅपिटल बॅलन्स ₹30,000 लेस ड्रॉइंग ₹1,000. कॅश ॲट बँक ट्रायल बॅलन्समध्ये कॅश ॲट बँक बॅलन्स दिलेला आहे. बॅलन्स शीट ॲसेट साईड कॅश ॲट बँक ₹11,500. नेक्स्ट कॅश इन हँड बॅलन्स शीट ॲसेट कॅश इन हँड ₹2,000. ट्रायल बॅलन्स क्रेडिट साईड सेल्स दिलेले आहेत म्हणून सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 58,200 आणि त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आपण मगाशी तो बॅलन्स पोस्टिंग करून घेतलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लेस सेल्स रिटर्न आणि तो बॅलन्स ₹1,000 आहे. टोटल सेल्स ₹57,200. त्यानंतर दुसरा बॅलन्स दिला आहे ट्रायल बॅलन्समध्ये सन्ड्री क्रेडिटर्स ₹25,700 यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून तो बॅलन्स इनर कॉलममध्ये. पुढचा बॅलन्स दिला आहे परचेस रिटर्न. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सुरुवातीलाच परचेस लिहिलेले आहेत, त्यामधून लेस परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ₹500. टोटल परचेस आपल्याला पाहायला मिळतील 35,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लेस ओल्ड RDD. थोडक्यात
ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आर डी डीचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स असतो, परंतु त्यावरती ॲडजस्टमेंट असेल, न्यू आर डी डी पाहायला मिळाली तर न्यू आर डी डीमधून ओल्ड आर डी डी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लेस करतात. बाय डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला यावरती ॲडजस्टमेंट नाही, म्हणून तो बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आउटर कॉलममध्ये ₹50. बाय कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड ₹250 ॲडजस्टमेंट नाही. पुढं आहे कॅपिटल, रीना अँड आरती. हे आपण सुरुवातीला ड्रॉइंग लिहिण्याच्या अगोदर तो बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून घेतलेला आहे. आता आपण ट्रायल बॅलन्स टोटली डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सेस पोस्टिंग करून घेतलेला आहे. हा बॅलन्स पोस्टिंग केल्यानंतर ज्या काही रिमेनिंग ॲडजस्टमेंट बाकी आहेत त्या ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. ज्या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या ॲडजस्टमेंट होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत, ते आपण सुरुवातीला लिहून घेतलेल्या आहेत. तो बॅलन्सही बाहेर काढलेला आहे त्या संबंधित लेजर बॅलन्सेसमधून. आता आपण ॲडजस्टमेंट पाहू. फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे ₹22,000. याचा फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लोजिंग स्टॉक ₹22,000 अँड सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय क्लोजिंग स्टॉक ₹22,000. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट दिली आहे राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. याचा फर्स्ट इफेक्ट ॲड टू बॅड डेब्ट्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड ₹900. टोटल बॅड डेब्ट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ₹1,400. ट्रायल बॅलन्समधून घेतलेले बॅड डेब्ट्स ते ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत. ॲडजस्टमेंटमधून आलेले बॅड डेब्ट्स हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत. टोटल बॅड डेब्ट्स ₹1,400 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला आउटर कॉलममध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट सन्ड्री डेटर्समधून लेस न्यू बॅड डेब्ट्स ₹900. सन्ड्री डेटर्सचा बॅलन्स आहे 40,000 लेस न्यू बॅड डेब्ट्स लेस ₹900. रिमेनिंग सन्ड्री डेटर्स टोटल 39,100. पुढे ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ प्रोविजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ₹1,000. न्यू आर डी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट इफेक्ट न्यू आर डी डी ₹1,000. या अगोदर आपण ट्रायल बॅलन्समधून घेतलेली आर डी डी ही ओल्ड आर डी डी आहे. न्यू आर डी डीमधून लेस ओल्ड आर डी डी मायनस केल्यानंतर जो बॅलन्स राहणार आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये ₹200 म्हणजे न्यू आर डी डी ₹1,000 लेस ओल्ड आर डी डी जी ट्रायल बॅलन्समधून आपण घेतलेले 800. टोटल बॅलन्स ₹200. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स लेस न्यू आर डी डी ₹1,000. रिमेनिंग सन्ड्री डेटर्स टोटल ₹38,100. पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस आहेत पूर्वीचे वेजेस आहेत ट्रायल बॅलन्समधून पोस्टिंग केलेले ₹700. ॲड आउटस्टँडिंग वेजेस ₹800. टोटल वेजेस ₹1,500. त्यानंतर दुसरा एक्सपेन्सेस आहे त्यावरती ॲडजस्टमेंट आहे सॅलरी. ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज ₹800. पूर्वीचे सॅलरी आहेत ट्रायल बॅलन्समधून पोस्टिंग केलेली सॅलरी ₹3,000. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी ₹800. टोटल सॅलरी ₹3,800. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700.
सॅलरीज ₹800, टोटल 1500 बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स प्रिपेड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 इन्शुरन्स, पूर्वीचे इन्शुरन्स आहेत 1500, ते आपण इनर कॉलममध्ये घेतलेले आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यावरती ॲडजस्टमेंट आहे प्रिपेड इन्शुरन्स. आवश्यक इन्शुरन्स प्रीमियम ₹1200 होता, परंतु 1 एप्रिल 2018 to 31 मार्च 2019 यामध्ये जास्तीचा पेड केलेला इन्शुरन्स आहे ₹300, तो या ठिकाणी लेस केलेला आहे. त्यालाच आपण प्रिपेड इन्शुरन्स म्हणतो. लेस प्रिपेड इन्शुरन्स आणि इन्शुरन्स अमाऊंट आहे ₹1200. या प्रिपेड इन्शुरन्सचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रिपेड इन्शुरन्स ₹300. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 25,000. त्यावरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करायचं आहे. डेप्रिसिएट कॅल्क्युलेशन 5%. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट 5% ₹1,250 अँड रिमेनिंग ॲसेट लँड अँड बिल्डिंग ₹23,750. हे आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पाहायला मिळतील. सेकंड इफेक्ट लॉस ऑन ॲसेट टू डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग ₹1,250. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे सन्ड्री डेटर्सवरती. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. रिमेनिंग सन्ड्री डेटर्सवरती 3% प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स आहे. म्हणजे सन्ड्री डेटर्सवरती ही ॲडजस्टमेंट कॅल्क्युलेट करत असताना सुरुवातीला न्यू बॅड डेट्स लेस करावेत, त्यानंतर न्यू RDD लेस करावी. जो बॅलन्स सन्ड्री डेटर्सचा राहील त्या बॅलन्सवरती, रिमेनिंग बॅलन्सवरती प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3% असेल किंवा अजून काय असेल रेट ऑफ तर त्या रेटने रिमेनिंग सन्ड्री डेटर्सवरती ही ॲडजस्टमेंट सोडवावी. या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3% अमाऊंट ₹1,143 ही मिळालेली आहे. म्हणून टोटल सन्ड्री डेटर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ₹36,957. याचा सेकंड इफेक्ट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्सचा सेकंड इफेक्ट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला यापूर्वीच ट्रायल बॅलन्समधून आपण पोस्टिंग केलेले टू डिस्काउंट आहेत ₹1,000. त्या डिस्काउंटमध्ये न्यू डिस्काउंट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ₹1,143. यानंतर डिस्काउंटचा बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो ₹2,143. या पद्धतीने आपण सर्व ॲडजस्टमेंट समजावून घेतलेलं आहे. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे की रीना अँड आरती शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशिओ. त्यांचा जो काही प्रॉफिट होईल बिझनेसमध्ये तो प्रॉफिट त्यांच्या कॅपिटल रेशिओप्रमाणे त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे नेट प्रॉफिट म्हणून. तर आपण आता ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट क्लोज करून घेऊया. त्यानंतर ॲडजस्टमेंट बाकी आहे. ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ₹5%. फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड ₹1,285. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स दिलेले आहेत 5%. सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याकडे ट्रायल बॅलन्समधून पोस्टिंग करून घेतलेली क्रेडिट बॅलन्स पोस्टिंग करून घेतलेला होता आपण. तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ₹25,700. यावरती 5% प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स लेस करायचे आहेत ₹1,285. आणि लास्ट
सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला पाहायला मिळतील 24,415. ॲज अ सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ₹1,285. यानंतर या ठिकाणी आपल्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. क्लोजिंग करून घेऊया. टोटल ट्रेडिंग अकाउंट टोटल आहे ₹79,200. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम ॲडलेस केल्यानंतर या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट इन्कम जास्त आहेत डायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला टू ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. तो आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन ₹23,900. याचा हा जो बॅलन्स आहे ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिटचा बॅलन्स आहे तो ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन ₹23,900 असे आपल्याला ट्रान्सफर करता येईल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची आपल्याला तुलना करायची आहे. इनडायरेक्ट इन्कम हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसपेक्षा जास्त आहेत. ते आहेत ₹25,485. या इनडायरेक्ट इन्कममधून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर जो बॅलन्स आपल्याला मिळालेला आहे तो बॅलन्स आहे टू नेट प्रॉफिट रुपीज रीनाज नेट प्रॉफिट ₹8,495 and Aarti's net profit ₹5,097. टोटल ₹13,592. आपल्याला या बिझनेसमध्ये या प्रॉब्लेममध्ये रीना अँड आरतीला झालेला जो काय प्रॉफिट आहे तो आहे 13,592. हा 13,592 रुपीज प्रॉफिट रीना अँड आरतीला त्यांच्या कॅपिटल रेशोनुसार, त्यांचा कॅपिटल रेशो आहे 5:3. या रेशोमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तेव्हा नेट प्रॉफिट रीनाला मिळतो ₹8,495 अँड आरती नेट प्रॉफिट ₹5,097. हा प्रॉफिट आपण त्या संबंधित पार्टनर्सला त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करतो आणि म्हणून बॅलन्स शीट लायबिलिटी साईड रीनाज कॅपिटल ओपनिंग कॅपिटल बॅलन्स ॲड नेट प्रॉफिट ₹8,495 अँड हा टोटल नेट प्रॉफिट ॲड केल्यानंतर कॅपिटल बॅलन्स ॲड नेट प्रॉफिट लेस ड्रॉईंग केल्यानंतर आपल्याला जो काही कॅपिटल बॅलन्स मिळणार आहे, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स मिळणार रीनाचा तो आहे 56,495. त्याचप्रमाणे आरतीच कॅपिटल आहे 30,000 ॲड नेट प्रॉफिट 5,097 लेस ड्रॉईंग ₹1,000. तेव्हा आरतीज कॅपिटल अकाउंट बॅलन्स मिळतो आपल्याला ₹34,097. ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट टोटल केल्यानंतर जो बॅलन्स सुरुवातीला ग्रॉस प्रॉफिट मिळाला तो ट्रान्सफर केला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. त्यानंतर नेट प्रॉफिट मिळाला आपल्याला, तो नेट प्रॉफिट 2 पार्टनर्समध्ये तो डिस्ट्रीब्यूट केला त्यांच्या कॅपिटल रेशोप्रमाणे. त्यांचा कॅपिटल रेशो होता 5:3. त्यानंतर हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर केला बॅलन्स शीट लायबिलिटी साईड ॲड टू कॅपिटल. त्यानंतर बॅलन्स शीट टोटल आपल्याला मिळाली 1,16,507. ॲसेट अँड लायबिलिटी टोटल आपल्याला मिळालेला आहे 1,16,507. या पद्धतीने रीना अँड आरतीच्या पुस्तकामध्ये अनसोल्व प्रॉब्लेम नंबर 3 या ठिकाणी आपण समजावून घेतलेला आहे. यावरती असलेला जो काय होमवर्क आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू.